याचं उत्तर हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. आपण कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार आपण सफाई कामगार म्हणून काम करतो आणि सफाई कामगार म्हणून काम करत असताना आपण इतरांचं आरोग्य अबाधित राहावं आणि म्हणून स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकणारे आपण सगळे कर्मचारी. ज्या शहरामध्ये नगर परिषदेची जबाबदारी आहे स्वच्छता हे महत्वाचं काम आणि ते काम खऱ्या अर्थाने करणारा कर्मचारी हा किमान वेतनापासून वंचित आहे. भविष्य निर्वाह निधी त्यांचा पुरेपूर भरला जात नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा ESICचं जी योजना आहे त्याचा निधी भरला जात नाही आणि हे सगळं न भरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई नाही केली तर या मुख्याधिकाऱ्यांवर आणि लेखापालांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल म्हणून वर्षभरामध्ये 3 शासन परिपत्रक निघाले. तरी सुद्धा नगरपालिकेकडून ठेकेदाराला पूर्ण पैसे दिलेले असताना सुद्धा त्या ठेकेदाराकडून हे दिलं जात नाही. स्वतःवरती कारवाई होईल तरी सुद्धा त्या ठेकेदारावर कारवाई करत नाहीत. नक्की या ठेकेदारांचं आणि मुख्याधिकाऱ्यांचं नक्की संबंध तरी काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला. उरण नगर परिषदेमध्ये 8 महिन्यापूर्वी 2 महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं गेलं आणि आज वर्क ऑर्डर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तरी वर्क ऑर्डर अजून 2.5 महिने झाले तरी दिले जात नाही. कर्जत मध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली 6 महिने झाले बीड ओपन केलं जात नाही. खोपोलीमध्ये 4 महिने झाले टेंडर नव्याने दिले आणि टेंडर नव्याने दिलेलं असताना त्यांना जी हजेरी 30 दिवस भरली जाते त्यांना पगार 15 दिवसाचा 16 दिवसाचा दिला जातोय आणि असं सगळं धुतल्या तांदळासारखं सगळं सत्य असताना मुख्याधिकारी आणि लेखापाल यांचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय त्या मागच्या ठेकेदाराला आणि असलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालत नाहीत असा आरोप आमचा आहे. आणि या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात हा कंत्राटी कर्मचारी न्याय मागण्यासाठी पोटाचं कळगं कुटुंबाचं या मिळणाऱ्या वेतनातून 50% वेतन मिळत असल्यामुळे भरू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा लढून मरू हा निर्धार करून या ठिकाणी आलेले आहेत. आमचे नेते अनिल दादा या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या लढ्याचं पूर्णपणे नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही. 2 मागण्या आहेत. एक तर चुकीचं काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर आणि लेखापालांवर कारवाई झाली पाहिजे जे आदेश संचालकांचे आहेत त्या आदेशाच्या अंतर्गत आणि दुसरं हे जर कारवाई करायची नसेल तर तात्काळ आजच्या आज यांना न्याय कसा मिळेल याची तजवीज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केली पाहिजे. ह्या मागणीसाठी आमरण उपोषण आहे. धन्यवाद. मुद्दा नाही हा सर्व कंत्राटी कामगारांचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी आपण झगडतो आणि आज कित्येक जागा खाली आहेत. सरकारमध्ये पदं भरली जात नाही. रिकाम्या जागा आहेत पण त्या रिक्त जागा भरल्या जात नाही. बेरोजगारी प्रचंड आहे पण कंत्राटामध्ये जे आहेत त्यांना सुद्धा कायम केलं जात नाही. हा प्रचंड मोठा अन्याय सर्व कंत्राटी कामगारांवर आहे आणि आम्ही कायमच कंत्राटी कामगारांच्या न्यायाच्या मुद्द्यावर लढ्याच्या मुद्द्यावर बरोबर राहिलेले आहोत. आज पण राहू उद्या पण राहू. तुम्ही निदान ज्या पातळीवर आहात तेवढी पण पायरी न गाठलेले खूप बांधव अजून आपल्या खाली आहेत ज्यांच्यासाठी आम्ही झगडतो. जे वीट भट्ट्यांवर काम करतात कोळसा भट्ट्यांवर काम करतात त्यांना तर किमान वेतन मिळतच नाही. त्यांचं किमान वेतन हा सरकारच्या दृष्टीने विचार करण्याचा पण मुद्दा नाही. त्यामुळे त्यांचे तर हाल आहेत. त्यांच्या बरोबर पण आपण झगडतोय पण आपण सगळे दिले जातात तरी मिळत म्हणजे हा भ्रष्टाचार पण आहे की कंत्राटदाराला मिळून सुद्धा तुम्हाला जेवढं वेतन मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही. काय पाया नाही पडायचं बाबा. पाया पडण्याची आपली संस्कृती लढ्याची आणि मूठ उंचावण्याची संस्कृती. तर आपण झगडत राहू लढत राहू आणि या मुद्द्यामध्ये सगळ्या युनियन मिळून जो काही लढा एकत्रितपणे लढतायत त्या सगळ्या पायऱ्यांवर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. फक्त जिद्द सोडायची नाही. लढ्याचा मार्ग असा आहे का एक पायरी चढली एकदा चढलो का आता बस झालं मग संतोष भाऊ सांभाळतील मग पुढारी आहेत त्यांनी बघावं असं करून जमत नाही. लढ्याचा मार्ग हा परत करावा लागेल. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत करावं लागेल. कधी रस्त्यावर झगडावं लागेल कधी कोर्टात झगडावं लागेल पण त्या सगळ्या लढ्याचे मार्ग तुम्ही निश्चितच तुम्हाला संतोष तुमचे नेते सांगतील की पुढच्या पायऱ्या काय आपण लढायच्या आहेत. पण त्या सगळ्यावर जिथे कुठे लागेल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कारण न्यायाच्या मुद्द्यावर आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर आपण सगळेजण एकत्र राहू. बरोबर लढेंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संविधान अरे हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा, कामगार एकजुटीचा, हमारी यूनियन, हमारी यूनियन, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। अरे हम सा, अरे हम सा, हमारे मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।